सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण करणार आहोत वांग्याचं भरीत। जे साहित्य उपलब्ध असेल त्याच्यात करायचं आहे। आपल्याकडे हे वांगे आहेत, जळगावचे वांगे आहेत, पण भरीत आपण करणार आहेत साध्या पद्धतीने। हे 2 वांगे मी घेतलेले आहेत। आता साहित्य घेतलेले आहे 1 वाटी, हा डब्बाभर कांद्याची पात, 7 मिरच्या, कोथिंबीर, आलं, चिमूटभर हिंग, चवीप्रमाणे मीठ, 1 मोठा चमचा जिरं, लसूण, हळद। आता हे वांगे व्यवस्थित आहे की नाही एकदा काप करून बघून घेऊ। वांग्यात बिया आहेत। थोडं खराब वाटतंय। आता आपण ह्या वांग्याला तेल लावून घेऊ। चमच्याने लावलं, हाताने लावलं चालेल। हा वांग्याचा भाग खराब वाटत होता तो मी काढून घेतला। आता हे वांगे सर्व आपण ठेवून देऊ 5-10 मिनिटं आणि त्याला पलटते जाऊ। वांगे आता भाजायला ठेवलेले आहेत। आपले वांगे भाजत आहेत तोपर्यंत आपण हे आलं, जिरं, मीठ, लसूण, चवीप्रमाणे हिंग घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर वरून पेरायला येईल आणि ह्या मिरच्यांचे तुकडे करून टाकू। 7 मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। हे सर्व साहित्य आता टेचून घेणार आहे। आता आपली वांगी छानशी भाजत आहेत तोपर्यंत आपण आता हा मसाला कुटून घेऊ। आता आपले वांगेही भाजून झाले आहेत व्यवस्थित आणि हा मसालाही टेचून झालेला आहे ओबडधोबड। हे बघा या पद्धतीने। आता आपण तो काढून घेऊ। आता हे वांगे भाजलेले आहेत। आता हे थंड होण्यासाठी हे वांग आपण नळाखाली धरू शकतो, पण हे वांग पाणी जाईल त्यामुळे वरती आपण पाणी शिंपडून घेऊ। हे म्हणजे साल लवकर निघतील। आता हे वांगे स्वच्छ हा नळाखाली धुतलेला याच्यावर पाणी शिंपडलेले हे आता थंड होऊ देऊ। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। प्रथम मी तेल टाकून घेते। मोहरी तडतडायला लागली। आता आपण हळद टाकून घेऊ। मग टेचलेला मसाला, आता ही कांदा पात स्वच्छ धुवून कापली होती आपण। आता आपली फोडणी शिजत आहे तोपर्यंत आपण ह्या वांग्याची अशी साल काढून घेऊ। या पद्धतीने मी साल काढून घेते। आता या पद्धतीने आता वांग भरीत आपण ते भाजलेलं वांग आपण स्मॅश करून घेऊया। असं या तट्ट्याने केलं तरी चालेल, तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने। त्याच्यात आपण आता हे स्मॅश केलेलं भाजलेलं वांग्याचं जो गर आहे तो आता मिक्स करून घेऊ।
हे भांडं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपलं वांग्याचं भरीत अतिशय अप्रतिम झालेलं आहे. याच्यात मीठही टाकलं होतं मी टेचताना, मसाला टेचताना. तुम्हाला वाटलं तर थोडीशी कोथिंबीर अशी पेरायची. ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत, कोथिंबीर, कांदापात, मिरचीचा ठेचा. आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.